आलात घरी दमून संध्याकाळी, घड्याळात रात्रीचे 9-9:30 वाजले असतील. मनात एक प्रश्न फिरतोय की आता अभ्यासाला किती वेळ आहे. मुळात वेळ माझ्याकडे आहे का? किंवा तुम्ही कॉलेजला जाता, लेक्चर करता, प्रॅक्टिकल्स करता, यातून वेळ काढून विचार करता की एमपीएससी ग्रुप सी मला जर क्रॅक करायचे असेल तर मला नेमकं रोज किती तास अभ्यास करावा लागेल आणि मला ते जमल का? किंवा कोणीतरी सांगितलं असेल की बाबा दिवसाला 10-12 तास तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि असं ऐकून तुमचं अवसरच गळून जातं. मग माझ्याकडून हे होणार नाही. जर यातला एक जरी ही विचार तुमच्या मनात आला असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आकडा, ठीक आहे आकडा तर देणारच आहे, पण आकड्यापेक्षा एक मोठं सत्य सांगणार आहे जे त्या आकड्याला पूर्णपणे डिस्ट्रॉय करेल, निरुपयोगी करेल. सत्य सांगणार. पुढे जाण्यापूर्वी आपली ही एमपीएससी कंबाईन साठी आरंभ बॅच आपण लॉन्च केलेली आहे. डेमो 1 जुलैपासून आपले सुरू होणार आहे आणि यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. फक्त आपलं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. प्रत्येक टॉपिकवर आपण कन्सेप्ट वाईज जाणार आहोत. आडझोड PYQ ने PYQ घेणार नाहीत. PDF नोट्स मिळतील, लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, स्पेशल मेंटरशिप बॅच आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा यूट्यूबवर डेमो 1 जुलैपासून होणारच आहे. एमपीएससी ग्रुप सी ची तयारी करायची आहे, पण अगोदर आता थोडंसं प्रामाणिक राहूया. जर मी तुम्हाला म्हणालो की बाबा 2 तास अभ्यास बस झालं, तर मी तुम्हाला फक्त खुश करून फसवतोय असं. आणि जर मी तुम्हाला म्हणलो की 12 तास अभ्यास करावा लागतो, तुमच्यातले अर्धे लोक आताच व्हिडिओला स्किप करतील किंवा बंद करतील. आणि दोन्हीही उत्तर चुकीची आहे. कारण रोज किती तास या प्रश्नाला जो एक ठरलेला आकडा जो आहे ना, तर तो खरोखर नाहीच आहे, सत्य नाहीच आहे. आणि जर कोणी तुम्हाला एकच जर एखादा जादुई आकडा जर सांगितला किंवा ठोकून दिला, तर एक तर तो तुम्हाला ओळखत नाही किंवा तुम्हाला फक्त खुश करण्यासाठी काहीतरी सांगत आहे. तरी तुम्ही जर आकडे मागायला आला असाल तर म्हणून आकडा देतो. पूर्ण वेळ अभ्यासासाठी फक्त 8 तास हा रिअलिस्टिक आकडा आहे. किती? 8 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे किंवा 8 तास अभ्यासाचं टार्गेट असलं पाहिजे. या 8 तासामध्ये 8 तास तुमचं अभ्यासाचं टार्गेट असलं पाहिजे. 8 तास. या 8 तासामध्ये 4 तास सपोर्ट स्टडी, म्हणजे तुम्ही कोणत्या शिक्षकाकडून शिकत आहात, लेक्चर्स वगैरे अटेंड करता ते, आणि 4 तास तुम्हाला सेल्फ स्टडी. बिगिनर असाल तर तुम्हाला 8 तास म्हटल्यानंतर पोटात गोळा येईल. 8 तास सुरुवातीला जरी नाही जमलं तरी हरकत नाही. सुरुवातीला 2-2 तास जरी केलं, म्हणजे सुरुवातीला 4 तासापासून जरी सुरुवात केली तरीही तुमचा अभ्यास चांगला होऊ शकतो. पहा आता 10-12 तास जर तुम्हाला जर सांगितलं की सुरुवातीलाच अभ्यास करायचा ना, तर तो होणार पण नाही. ठीक आहे. नुसतंच खुर्चीत बसून राहणं वेगळं आणि खरोखर एकाग्रचित्त होऊन अभ्यास करणं वेगळं आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही समजा कॉलेजमध्ये असाल, नोकरी करत असाल, ठीक आहे, तर तुमच्यासाठी 3-4 तास पण पुरेसा आहे. रिअलिस्टिक आकडा आहे. ठीक आहे. पण हा आकडा जर बाजूला ठेवला, ठीक आहे, हा आकडा काय करा, थोडा वेळ बाजूला ठेवा, कारण सत्य काही वेगळं आहे. आणि इथे आहे तुम्ही अभ्यास किती तास करता, याच्यापेक्षा तुम्ही कन्सिस्टंटली अभ्यास करू शकता का, हाय क्वालिटी. आणि हे 100 पटीनं महत्वाचं आहे. एखादं उदाहरण घेऊ. 2 विद्यार्थी आहे. पहिला विद्यार्थी रविवारी मूड आला, 12 तास अभ्यास केला, खुश झाला. नंतर जमला, म्हणतो 1 हप्ता करणार नाही, पुढं पाहू. एक दुसरा विद्यार्थी आहे, रोज 3 तास केला, एकही दिवस त्यांनी काय केलं नाही की दांडी मारली नाही किंवा चुकवलं नाही. आता बा आठवड्याच्या शेवटी जर हिशोब केला तर पहिल्या पोराचे किती 12 तास झालेले, दुसऱ्याचे किती झालेले 21 तास. हा फरक फक्त काही तासाचा फरक नाहीये. ठीक आहे. रोज जर तुम्ही पर्टिक्युलर एक्झॅक्टली त्या वेळेला जर पर्टिक्युलर विषयाचा अभ्यास करत असाल तर तो विषय तुमच्या मनाला आणि मेंदूला स्पर्श करतो. गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या नव्या गोष्टी जुन्या, म्हणजे नवीन अभ्यास जुन्या अभ्यासासोबत जोडला जातो.
विसरत नाही तुम्ही. पहिल्या पोराचा जो मेंदू आहे, म्हणजे ज्यांनी 12 तास अभ्यास केला आणि 3 दिवसानंतर, म्हणजे 12 तास अभ्यास केला आणि नंतर त्याला आता हप्ताभर केलाच नाही, परत त्याला जर करायचं असेल तर 3 दिवस त्याला मागचं काय अभ्यास केलं हे म्हणजे सांभाळायला त्याला वेळ लागतो. ठीक आहे, अर्धी एनर्जी त्याच्यातच जाते. आणि प्रत्येक पोरचं ठरलेलं असतं की दर सोमवारी नव्यानं जोमानं अभ्यास करू. असं चालत नाही. अभ्यास करणं म्हणजे रोज झाडाला पाणी टाकण्यासारखं. जर तुम्ही रोज एखाद्या झाडाला जर तांब्यावर पाणी टाकलं तर ते झाड जगतं, वाढतं, मोठं होतं, फुलतं, फलतं. पण तेच झाड जर तुम्ही आठवडाभर विसरून गेले आणि एकाच दिवशी जर 10 बादल्या जर पाणी टाकलं तर ते जगल का? हा, ते झाड अगोदरच सुकलेलं आहे आणि एवढ्या पाण्याने त्याची मुळं जातील ना सोडून. तुमचा अभ्यासही असंच आहे. रोज थोडा थोडा अभ्यास जो आहे ना, तो तुमच्या झाडाला जगवणार आहे. आणि आठवड्यातून एकदा जर आडधोड प्रचंड अभ्यास केला, मुळं सडतील, मनाचं समाधान होईल, पण तुमचं झाड वाचणार नाही. म्हणून आजपासून एक गोष्ट डोक्यात पक्की बसवा की तुमचा शत्रू तुम्ही किती अभ्यास, किती तास करता हा नाही. तुमचा शत्रू आहे कन्सिस्टंट नसणे, अनियमितता हा तुमचा शत्रू आहे. आता तुमच्यातले जे लोक नोकरी करतात, कॉलेज सांभाळतात, त्यांच्या मनातला प्रश्न आहे की नोकरी, घरकाम किंवा कॉलेज, महिला असतील तर घरकाम करून सगळं करून तयारी होते का? तर उत्तर आहे हो, होते. पण त्याच्यासाठी तुम्हाला वेळापत्रक पूर्ण करणाऱ्या अभ्यासाची, म्हणजे वेळापत्रक पूर्ण करणाऱ्या पोरांच्या वेळापत्रकाशी तुमची स्पर्धा जी आहे ना, ती असायला नको. म्हणजे त्या वेळापत्रकावरून तुम्ही स्वतःचं वेळापत्रक ठरवणार आणि तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये लायकीचे आहात की नाही हे ठरणार. जे पोरं फुल टाइम अभ्यास करतात त्यांचं मॉडेल वेगळं आहे, त्यांची अभ्यास करायची स्ट्रॅटेजी वेगळी आहे, तुमचं वेगळं आहे. तुमच्याकडे दिवसाचे हे मोठमोठाले तुकडे नाहीये, पण छोटछोटाले विखुरलेले तुकडे आहे, कामाचे आहे ते भरपूर आहे. आणि नेमकं तेच लोक वाया घालतात. नोकरीवर जाताना असेल, कॉलेजला जाताना असेल, घरी येताना असेल, लंच टाइम असेल, जेवणाची सुट्टी असेल, ठीक आहे, हे सगळे तुकडे जर तुम्ही जोडले तर डेफिनेटली 3-4 तास तुमच्या अभ्यासाचे होतात. तुमच्या कामात किंवा अभ्यासात किंवा तुमच्या शाळा कॉलेजमध्ये किंवा घरकामात कुठलाही अडथळा नाही येत. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पूर्ण वेळ अभ्यास करणारा जो विद्यार्थी त्याच्याकडं वेळ जास्त असतो, पण त्याच्यासोबत त्याचा आळसही जास्त असतो. काय त्याचं म्हणणं असतं की बाबा अख्खा दिवस आहे ना, बाकी भाग्य थोडी जा रे. आणि ही जी इमोशन आहे, ही जी भावना आहे ना, ही त्यांच्यासाठी घातक ठरते. तुमच्याकडं वेळ कमी आहे म्हणून तो तुम्ही वाया घालवण्यात टाइमपास करू शकत नाही. आणि हीच तुमची हिडन ताकद आहे. मर्यादित वेळ माणसाला शिस्तीत राहायला शिकवतो. आता हा तर झाला समजा कालावधीचा प्रश्न. आता किती महिने तर पूर्ण होईल? मी तर तुम्हाला 6 महिने, 1 वर्ष असा कुठलाही आकडा देणार नाही, कारण तो खोटा ठरेल. आणि का ते पण सांगतो. तुमची तयारी किती महिन्यात पूर्ण होईल ही तुमची आजची अभ्यासाची लेवल कोणती आहे याच्यावर आहे. तुम्ही सध्या किती तास देतात आणि तुमची परीक्षा नेमकी कधी आहे या 3 गोष्टीवर अवलंबून आहे. आणि या तिन्हीमध्ये ठरवून दिलेला काही एक्झॅक्ट आकडा नाही. तुमच्या शिस्तीचा परिणाम रोज प्रामाणिकपणे तुम्ही किती तास देतात, कमीत कमी 4 तास तुम्हाला प्रामाणिकपणे रोज द्यायचे. ते जर केलं तर तुमचा हा जो कालावधी आहे, जे म्हणतात ना की 1 वर्ष 2 वर्ष लागतात एमपीएससीची तयारीला किंवा 6 महिने, एक्स अमाऊंट जे असेल तो तुमचा कमी होऊ शकतो. पण जर तुम्ही म्हणत असाल की उद्यापासून जोरात सुरू करेन, महिन्यावर महिने ढकलले जातात आणि त्यांचा कालावधी 1 वर्षाचा, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 8 वर्ष, वर्ष मोजत राहतात, वाऱ्या चालू असतात. ठीक आहे, म्हणजे आजचा दिवस तुमचा अभ्यासात गेला का वाया गेला हे गणित तुमचं नेहमी चाललं पाहिजे.
मी थोडंसं कठोर बोलतो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते आवडत नाही, पण ते बोलणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं समजून घ्या, तुमचा वेळ चोरून घेणारी सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आहे? तुमच्या समोरचा मोबाईल. तुम्ही म्हणाल की माझ्याकडे वेळ नाही किंवा मोबाईल शिवाय माझा अभ्यास होऊ शकत नाही किंवा ह्या गोष्टी आहेत, पण प्रामाणिकपणे तुम्ही खरोखर सांगा की या मोबाईलचा उपयोग तुम्ही अभ्यासासाठी किती वेळ करता, किती दिवस तुम्ही करता, किती तास करता, कितीतरी वेळ तुम्ही नकळतपणे रील्स असेल, इतरांच्या स्टेटस असेल, नोटिफिकेशन आले की चालले त्या ऍप्लिकेशनवर. रोज तुमचे कमीत कमी 3-4 तास याच्यामध्ये जातात, जास्तीत जास्त 6-8 तास पण म्हणा, कमी होतील. आणि नेमका तेवढाच वेळ 3-4 तासाचाच वेळ तुमचा अभ्यासाचा असायला पाहिजे. वेळ नसणं ही समस्या नाहीये, असलेला वेळ, आपल्या हातात असलेला वेळ कुठं गळतोय किंवा कुठं चोरीला जातोय हे न समजणं ही खरी समस्या आहे. आणि दुसरी घातक सवय जी तुम्हाला या एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेतून बाहेर घेऊन जाऊ शकते ती म्हणजे इनकन्सिस्टन्सी, अनियमितता. आज नको, उद्या करेल, उद्या घेईल ना मी, कव्हर करू. हे वाक्य जर का तुमच्या एकदा तोंडात बसलं की ते रोज परत येत, उद्या कधीच येत नाही. मोबाईल आणि उद्या करेल या 2 गोष्टींनी तुम्ही तुमच्या स्पर्धकांना हरवू शकत नाही. या 2 गोष्टी तुम्हाला आतून संपवणार. एमपीएससीची ही वाट का तुम्हाला का सोपी वाटते का? याची किंमत देखील तुम्हाला मोजावं लागणार आहे. त्याच वेळेस तुम्हाला खरा फायदा, म्हणजे खरा फायदा काय ते समजा. किंमत आणि फायदा दोन्ही सांगतो. किंमत ही आहे की काही महिने तुम्हाला रोज कंटाळा जरी आला, मूड नसला तरी ठरलेल्या वेळेला तुम्हाला अभ्यासाला बसावंच लागणार. हे रोजचं तेच तुम्हाला कंटाळा न वाटेल, मोनोटोनस असेल. आणि तुमच्या मनात बऱ्याच वेळेस असं वाटेल की यार मी एवढं करतोय पण खरोखर याचा उपयोग होतो का, याचा फायदा होईल का, शंकाही येतील. ही किंमत आहे, ही लपवून जमणार नाही. पण या वलयातून, या चक्रव्यूहातून जर तुम्ही निघाले तर याचा फायदा तुम्हाला फक्त परीक्षेपुरता नाही. रोज ठरलेल्या वेळेला अवघड गोष्ट करत राहण्याची ही सवय, ही जी सवय तुमच्या अंगात, ही जर सवय तुमच्या अंगात मुरली तर आयुष्यभर तुमच्या सोबत राहणार. पुढे तुम्ही कोणतंही काम करा, ही जी शिस्त आहे, रोज अवघड काम दिलेल्या वेळेला करत राहणं, हीच तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळेपणा सिद्ध करण्यास मदत करते. आणि निवड झाली तर रोजच्या या 3-4 तासांनी मेहनत करून जे तुम्ही मिळवलेलं आहे त्याच्याकडे पाहून तुम्हाला रोजचा आपला सेकंद ना सेकंद, मिनिट ना मिनिट प्रत्यक्ष आपला वेळ घडवणारा किंवा आपलं आयुष्य घडवणारा वेळ होता असं तुम्हाला पावली जाणवेल. सगळं जर एका वाक्यात सत्य सांगायचं म्हटलं तर रोज किती तास तुम्ही अभ्यास करायला पाहिजे हा प्रश्नच नाही. खरा प्रश्न हा आहे, रोज न चुकता करणार का. याच्यामध्ये आकडा महत्वाचा नाही, 2, 4, 5 आकडा महत्वाचा नाही. तुमची कन्सिस्टन्सी, तुमचं सातत्य महत्वाचं आहे. आता स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा की मला रोज कमीत कमी 4 तास वेळ देणं जमेल का, किंवा सुरुवातीला 2 तास तरी देणं जमेल का. का मी एकदा वेळ मिळाला तर एकदमच जोरात करेल. मला बॉडी बनवायची आहे, मग मी एकच दिवस मी 12 तास जिम करेल, यानं बॉडी बनणार आहे का. नाही. तुम्हाला म्हणजे पर्टिक्युलरली प्रत्येक दिवसाला स्पेसिफिक अमाऊंट ऑफ टाइम तुम्हाला द्यावाच लागतो जर तुम्हाला बॉडी बनवायची असेल तर. ज्यांची कोणाची बॉडी बनलेली तुम्ही त्यांना विचारा बरं, तुमची बॉडी कशी बनली. ते सांगतील का कधी, मला काही माहित नाही, मी कधी उठायचो, कधी खायचो, जिम मध्ये तर कधी गेलो नाही, माझी बॉडी बनली, असं होतं का कधी. नाही. ज्या पोरांना एमपीएससी क्रॅक करून पद मिळवले ते त्यांना विचारा, ते सांगणार आहे का की मला काही माहित नाही, मी अंदाजे डोके मारले की नाही. मेहनतीशिवाय पर्याय नाही.
ठीक. त्यामुळे तुम्ही आता योग्य वाटेवर जायचंय का पळवाटा काढायचा आहे हे तुमच्यावर आहे. फक्त आता एकच ठरवा की दिलेल्या वेळेला किंवा ठरवलेल्या वेळेला मला अभ्यासाला बसायचं आहे, किंवा मानसिकरित्या तयारी करा. तयारी जी तर ती पुस्तकाने होत नसते, मनाने होत असते. ठीक आहे. तुमच्या तयारीसाठी खूप काही मोठं फॅन्सी वेळापत्रक नको, फक्त वेळ पक्की आणि ठरलेली आणि रेग्युलर असायला पाहिजे, बस एवढंच. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं आता त्या दिलेल्या वेळेला, पर्टिक्युलर वेळेला नेमकं काय अभ्यास करायचं, कसं करायचं, झिरो पासून कशी सुरुवात करायची आणि पद कसं मिळवायचं सगळं पाहूया. आता पुरतं एवढंच. थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.